टाकाकारी मंदिरामध्ये आहे आणि हा जो सभामंडप मित्रांनो दिसतोय, या ठिकाणी आपल्याला काही स्तंभ दिसत आहेत. स्तंभावरती बरेच शिल्प दिसत आहेत. या शिल्पामध्ये कीर्तिमुखाची सुद्धा डिझाईन त्यांनी प्रत्येक स्तंभावरती केलेली आहे. त्याचप्रमाणे यक्ष आपल्याकडे सगळीकडे दिसत आहेत आणि या टाकाकारी मंदिराच्या बाहेरील बाजूने तुम्हाला दाखवली किती सुंदररित्या मूर्तिकला त्या ठिकाणी निर्माण करण्यात आलेली. परंतु या सभामंडपाच्या जर वरती आपण पाहिलं तर सगळ्यात सुंदर कलाकृती आपल्या या परिसरामध्ये जर कुठे असेल तर ह्या टाकाकारी मंदिरामध्येच आहे असं मी तुम्हाला सांगेल. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपल्याला सिंह व्याल दिसतात, त्यानंतर यक्ष दिसतात आणि यक्ष नंतर आपल्याला काही स्त्रिया दिसत आहेत. प्रत्येकाने वेगवेगळं वादनाचं जे साहित्य आहे त्यात डमरू असेल, त्यानंतर बासरी असेल, त्याचप्रमाणे तुम्ही कोणीतरी हार घेतलेला आहे, काही एक जण नृत्य करताना त्या ठिकाणी दिसते, एक जण बासरी वाजवताना दिसते. म्हणजे हे अलंकरण, हे दगडावरती कोरलेल्या ह्या मूर्त्या इतक्या सुंदर या ठिकाणी दिसत आहेत. शेकडो वर्षांपूर्वी ज्या अनामिक कारागिरांनी हे सौंदर्य या कातळामध्ये निर्माण केलं असेल आणि अगदी छताला ते इंटॅक्ट आपल्याला आजही पाहायला मिळतंय. मन अगदी भरून आलेलं आहे. मी तर सांगेल आपल्या या पुणे जिल्हा परिसरामध्ये किंवा मी जेवढी काय मंदिरं पाहिली त्यापैकी सर्वात सुंदर सभामंडपाचं छत जर कोणतं असेल तर हे टाकाकारी मंदिराचं आहे मित्रांनो. नक्की भेट द्या.